अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, आजपासून आपण श्री गुरु यशवंतांची गीता हे प्रकरण पाहणार आहोत। प्रथम गद्यामध्ये आपण वाचन ऐकणार आहोत, नंतर त्याच्या ओव्याही ऐकणार आहात। प्रथम श्री गणेशांना वंदन करून विद्याभारती सरस्वती देवीला नमन केले आहे। नंतर श्री गुरु यशवंत बाबांना वंदन करताना रचनाकार म्हणतात, श्री सद्गुरु यशवंत बाबा म्हणजे माझ्या अभाग्याचे तारू आहेत। त्यांचा जर कृपा आशीर्वाद नसता तर हे उन्हाळ वासरू उन्हाळक्या करीत हिंडले असते आणि कर्माचे भोग भोगीत पडले असते। अशा सद्गुरूंनी आयुष्यात पूर्वी आपला माधुकरीवर उदरनिर्वाह केला। अर्थात या माधुकरीमध्ये शिळी भाकरी आणि चटणी हे पक्वान्न असायचे, मात्र त्याचा खेद न करता उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म या न्यायाने ते ती माधुकरी ग्रहण करत असत। वास्तविक पाहता सद्गुरु यशवंत बाबा म्हणजे ज्ञानाचा सागर, सिद्धीचे माहेर, कृपेचा आगर, महान पंडित ताना सुद्धा ते तारक व उद्धारक झाले। आपण स्वतः मात्र साधी राहणी व उच्च विचारसरणी या न्यायाने अंगा खांद्यावर कमरेवरती चिंध्याची गाठोडी। प्रथम दर्शनी कोणीही म्हणावे हा वेडा बोवा आहे, मात्र ही तर ज्ञानाची खाणी होती। वेश बावळा परी अंगी नाना कळा, कळा म्हणजे विद्या, तर ही विद्या त्यांनी दडवूनच ठेवली, परंतु हे ज्ञान दडून राहू नये म्हणून नियतीनेच लीला रचली। शेगावीच्या गजानन महाराजांच्या द्वारे ही लीला कशी घडवली ते आपण पाहू। शेगावीच्या गजानन महाराजांची दिंडी क्षेत्र कुरोली सिद्धेश्वर येथे आली। हत्ती, रथ, घोडे, गाई हे सारे पशु दिंडीला शोभा देत होते। पालखीच्या पुढे मागे शेगावीच्या गजानन महाराजांचे हजारो भक्त टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये शेगावीच्या गजानन महाराजांचा जय जयकार करीत होते। सहस्रावधी भाविक गणगण गणात होते या मंत्राचा जय जयकार करत होते। गजानन महाराजांचे पोवाडे गात होते। दिंडीच्या अग्रभागी शेगावीच्या गजानन महाराजांचा गजराज डोलत होता। जणू काही एका आध्यात्मिक संस्थानाची वैभव लक्ष्मी अर्थात गजांत लक्ष्मी म्हणून तो बिनीचा हत्ती होता। त्या गजराजाला कोणी खाऊ देत होते। गजराज आपल्या शुंडेने तो खाऊ आपल्या तोंडामध्ये घालीत होता। कोणी फुल दिले तर पालखीमधील गजानन महाराजांच्या मूर्तीवरती वाहत होता। याच वेळी कोणीतरी गजानन महाराजांच्या शुंडेमध्ये पुष्पमाला अर्पण केली, तेव्हा त्या बुद्धिमान गजराजाने जे केले ते सहस्रावधीच्या गर्दीने पाहिले व अनुभवलेही। गजराजांना दूरवर कोणीतरी एकांतात बसलेला एक मुनी दिसला, ज्यांना लोक भिकारी किंवा वेडा म्हणून असे संबोधत। महाराज ज्ञानाचे प्रदर्शन करीत नव्हते, कुणाला दर्शन देत नव्हते। आपले ज्ञान झाकून ठेवलेले बरे, कारण निष्कारण उपाधी पाठीमागे लागेल या कारणाने महाराजांनी हे ब्रीद पाळले होते। शेवटचा दिस गोड व्हावा या न्यायाने ही गजानन महाराजांची दिंडी नियतीने आयोजित केली होती। तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा। या दिवशी श्री सिद्धेश्वर महाराज कुरोलीतील ग्रामदैवतांची यात्रा होती। यात्रेस येत राहा, जत्रेस जात राहा या कारणाने गर्दी खूप झाली। तोबा गर्दी, तुडुंब गर्दी। दिंडी सोहळा पाहायला आलेले त्यातच होते।
गजराज दिंडीची वाट सोडून वाट वाकडी करून माहुतालाही न जमानता आपला हेका त्याने पूर्ण केला. जेथे आपले लक्ष्मण महाराज अर्थात यशवंत बाबा बसले होते तिथे आला. आपल्या शुंडेने चरणाला स्पर्श केला व त्या शुंडेनेच ती पुष्पमाला श्री लक्ष्मण महाराज अर्थात यशवंत बाबांच्या गळ्यात अर्पण केली. दिंडीमधील हजारो भाविक, त्याहून कितीतरी हजार भाविक यात्रेला आलेले. हा सारा प्रसंग पाहून ते अवाक झाले. तोबा तोबा करून स्वमुखावरती हाणून घेऊ लागले. आश्चर्याने तोंडात प्रत्येकाने बोटे घातली. सर्व जनसागर एक क्षणभर शांत झाला व पुढच्याच क्षणी कोणीतरी मोठ्या आवाजात ओरडला, सद्गुरु यशवंत बाबा महाराज की. आणि जमलेल्या समुदायाने जय जयकार केला. नभ दुमदुमून गेले. आयुष्यात पूर्वी माधुकरी मागून जीवन जगले, चटणी भाकरीची पर्वा केली नाही. मात्र बुडते हे जन न देखवे डोळा या न्यायाने आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये दंग असणाऱ्या सद्गुरु यशवंत बाबांना माझा नमस्कार असो. हाच तो महाराजांचा प्रकट दिन होय. आता आपण यांच्या ओव्या पाहूयात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री अंबिकाय नमः, श्री सद्गुरु यशवंत बाबाय नमो नमः. कुणी देह बुद्धी निरसोनी उपाधी, तारिसी भक्ता बहु भवावधी. कृपा निधी यशवंत निर्दळीसी यशवंत आपपरा. ऐसा गुरु सोयरा निस्सांतान करसी संसारा. एक खरा कृपाळू तुची होता तव भेटी, केली तुवा कृपा दृष्टी. संसार भेद त्रिपुटी त्रिगुण दृष्टी दिसेन सृष्टी दिसेन. जैसा गर्भ मातेच्या पोटी परियार भकन दिसे दृष्टी. म्हणून केवी ताटा तुटी तैसे पोटी साधक ते. श्री यशवंत मम गुरु तारिला ममा भाग्याचा तारू. ना तरी उन्हाळ वासरू घोरू बहु पिळत असता. आयुष्यात निर्वाह माधुकरीने चरणी सिद्धी घेत असता लोळणे. शिळी रोटी अन चटणीने निर्वाहने केले तयाने. ज्ञानाचा सागर सिद्धीचे माहेर कृपेचा आगर गुरुवर माझा. पंडित बहुज्ञानी घेतले अगणित उतरोनी. परी वेडविले चिंध्यानी खाणी वेडी यांची जणू. हे तो ज्ञानी याची खाणी वेश बावळा धरोनी. नाना केला करोनी दडवोनी वेडी या माझी. परी हे ज्ञान राहावे दडून नियती सनसे मान्य. धन्य नियतीने केले नियतीने रचिली लीला. कळविले गजाननाला शेगा विचाराण्याला. कल्याणाला जगताच्या दिंडी आली शेगावीची. गजरत धेनु तुरंगाची. जय जयकाराची निनादली आरोळी ते दवा. सहस्रावधी भाविक जन गरजती जाणून. गणगण गणात म्हणून साथ वादन टाळ मृदुंगाचे. गर्जिती पवाडे गजाननांचे. नभे आवाजाचे दुमदुमने रवाचे. नाचती ऐसे बेवाहन पाऊलचे. गुरूंचे भजन गा अग्रभागी गजाननाचा. गजराज डोल तसाचा होता अत्तिबिनीचा. गजांत लक्ष्मीचा शोभतसे. तया गजराजाला खाऊ देत कुणी शुंडेला. घाली गजराज उदराला कौतुकाला गजराज. पुष्प देता पालखीला वाहतसे गुरुमूर्तीला. तोच कुणी शुंडेला पुष्पमाला अर्पिली. तम त्या बुद्धिमंताने काय केले गजराजाने. सहस्रावधीच्या अलोट गर्दीने अनुभवने केले गजराजाचे. गजराज पाहि विलोकोन गर्दीपासून दूर एक कोणी. बैसला एक ध्यानी मुनी. एकांत धरोनी बैसला असे राणी एकलाची. रूपतयाचे चिंध्याधारी. लक्ष्मण नामे जन पुकारी. जनमनतसे भिकारी. वेड्या अंतरी दडत असे. ना ज्ञानाचे प्रदर्शन ना देई कुणा दर्शन. वेडिया माझी दडवून झाकून ज्ञान ठेवी. याच करिता केला होता अट्ठास. म्हणून दिंडीचा सारा सोस. गोड भावयाचा हाची दिस. पौर्णिमेस कार्तिकीश त्या समयीसी होती यात्रा. ग्रामदैवत सिद्धेश्वर जत्रा. यात्रेस येत रहा जत्रेस जात रहा. गर्दी बहु या कारणाने घरोघरी जमले पाहुणे. तोबा तुडुंब गर्दी होणे पाहणे दिंडी सोहळात. असो शुंडेश घेऊन माला.
गजराज दिंडी सोडून चालला, माऊत करीतसे आवरायाला, गजराजाला अंकुशाने परिणय ऐके गजराज, चालवी आपला राज, जेथ हे लक्ष्मण महाराज, एकांती विराजमान. समीप गजराज पातला, शुंडेने करी चरण स्पर्शाला, शुंडेने अर्पण माला, वेडी बियाला करीतसे. अवाक झाला जनसागर, तोबा करीत स्वमुखावर, अंगुले आश्चर्य जिवेवर, क्षणभर शांत सकळ. दुमदुमले पुढलिया क्षणी, दुमदुमनी न भरवानी, सद्गुरु यशवंत बाबा की जय ध्वनी. पैसा मुखातून सकलांच्या, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.